दंडवत प्रणाम। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। रिद्धपूर चरित्र लीळा क्रमांक 136। स्त्री वेशे महात्मा विपलाणे। एके दिवशी दुपारच्या आरोगणेनंतर राऊळ राजमठाच्या अंगणात शतपावली करत होते, तेव्हा अन्य धर्माचा एक साधू वेश बदलून आला। तो स्त्रीचे वस्त्र नेसला होता, कानात हिऱ्याची कुडी, स्त्रीसारखा केसात भांग काढून त्यात सिंदूर भरले होते, कपाळावर कुंकू लावले आणि स्त्रीसारखे चालत बोलत होता। अशा अवतारामध्ये तो राऊळांच्या दर्शनासाठी आला। राजमठाच्या बाहेर आधी त्याने एका भक्ताला विचारले, राऊळासी कैसा अवसरू असे? राऊळ काय करत आहेत? भक्ताने सांगितले, आरोगणा होत असे। नंतर तो मठाच्या आत आला। राऊळांना अंगणात शतपावली करताना त्याने पाहिले। त्यावेळी राऊळांनीही त्याला पाहिले आणि राऊळ म्हणाले, आवो मेला जाये बोडीकारी बोडीकारी होय म्हणे। आवो मेला जाये पंचकवडी पंचकवडी होय म्हणे। आवो मेला जाये मोसारी मोसारी होय म्हणे। आवो मेला जाये फेडी फेडी म्हणे। बोडीकारी घाणेरडा, पंचकवडी दरिद्री, मोसारी अशा शिव्या देत राऊळांनी त्याला स्त्रीचा वेश काढायला सांगितले। नंतर राऊळ म्हाईंभटांकडे पाहून म्हणाले, मेला जाये बाहेरी घाली घाली म्हणे। ह्यावर म्हाईंभटांनी स्त्रीच्या वेशात असलेल्या साधूला मठा बाहेर काढले। थोड्या वेळाने तो साधू आपल्याख्या पुरुष साधूच्या वेशात आला। तेव्हा त्याला पाहून राऊळ म्हणाले, मेला जाये आता होय म्हणे। ह्या लिखाणात काही चुका असतील तर क्षमस्व।